हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? म्हणजे आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगिंगला मी इव्हिनिंगपासून स्टार्ट करते आहे बिकॉज आज माझ्या छोट्या दिराचा बड्डे आहे आणि आम्ही छोटासा असा घरगुती सेलिब्रेट करणार आहोत. तर हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, त्यांना काही माहिती नाही आहे त्याबद्दल. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण तसं शेअर करते. आणि आत्ता वाजलेत इव्हिनिंगचे 5:30 आणि आत्ताच मी पिलूला झोपी लावले, थोडे फ्रेश झाले. म्हटलं की मग ती झोपली आहे तोपर्यंत मग सगळा स्वयंपाक वगैरे थोडंसं म्हणजे घरगुतीच आपला स्वयंपाक बनवणार आहे. म्हणजे बाहेरून आणण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवूया भाजी वगैरे. आणि तर म्हटलं की लवकरच बनवते, म्हणजे कसं नंतर आपण म्हणजे बाकीचं पण आवरावं लागेल. आणि सगळे आल्यानंतर मग एवढं कोणाला नाही बनवणार, असेच फक्त आजूबाजूचे थोडे 1-2 जणी. तर मग त्यांना बोलवणार आहे. तर मग ते सगळे आल्यानंतर मग काही नको व्हायला आणि मलाही आवरावं लागेल. आणि मग बाकीची तयारी पण असते छोटीफार थोडीशी, तर म्हटलं ती करावी लागेल. मग नंतर मग ते आल्यानंतर आपण थोडं इकडं किचनमध्येच पळायचं, मग असं चांगलं नाही वाटत. आणि ह्या अगोदरच्या एका बड्डेला माझं तसं झालं होतं, म्हणजे माझ्याच बड्डेला झालं होतं तसं. म्हणजे स्वयंपाक करायला तेव्हा मीच होते आणि बड्डेचं पण सगळं म्हणजे स्वतःचं पण आवरायचं होतं. आणि सगळेजणी आले होते, तशी मला हेल्प करायला पण बऱ्याचशा जणी होते, पण तेव्हा आम्ही स्वयंपाक वगैरे थोडा जास्त बनवला होता. तर त्यामुळे आम्ही लवकरच तयारीला लागलो होतो तेव्हा, पण तरी पण आमचं काही झालं नव्हता. तर मग ते सगळं डोक्यात घेऊन म्हटलं की आजच्याला आपण लवकरच करायला लागू, बिकॉज आता मीच आहे स्वयंपाकाला आजच्याला एकटीच. तर त्यामुळं मग एकटीला पण मॅनेज झालं पाहिजे नंतर. आणि पिल्लू पण झोपली, तर म्हटलं थोडंफार करून घेते जेवढं होईल तेवढं. ती जर उठली तर मग तिला पण घ्यावं लागेल, पाहावं लागेल. तर मग तोपर्यंत प्रतीक्षा ते येतील, मग ते सध्या तर बाहेर गेलेत. तर ते येतील मग ती पाहिल तिला. मग तोपर्यंत मी स्वयंपाकाचं जे राहिलेलं आहे तर ते मी सगळं आवरून घेईन. तर म्हटलं की चला मग आत्ता स्टार्ट करते, तर मग तसं तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि तर आजच्या जेवणाचा मेन्यू असा आहे, पनीरची कढाई पनीर बनवणार आहे आणि चपाती आणि प्लेन आपला जिरा राईस असेल. तर हेच 3 मेन्यू आहेत. तर मग म्हटलं की चला एकटी आहे तर टाईम लागेल आणि मग लवकरच स्टार्ट करूयात. तर आता नाही म्हणता म्हणता तरी पण 5:45 झाले. तर मग चला स्टार्ट करूयात. तर इथे मी जास्त वेळ वाया न घालवता लगेच स्वयंपाकाला घेतलं का, तर मग मला एकटीला स्वयंपाक बनवायचा होता आजच्याला. आणि त्यामुळं मग म्हटलं की लवकरच सुरुवात करूयात. आणि मी कसं 5 वाजताच स्टार्ट केला होता स्वयंपाक. खरं तर पीठ वगैरे मळून ठेवलं, म्हटलं की पीठ वगैरे मळून ठेवलं की मग चांगलं भिजतं आणि चपात्या पण छान येतात. तर त्यामुळं मग अगोदरच पीठ वगैरे मळून ठेवलं. म्हटलं जसं जमेल तसं थोडं दळ करता येईल पिलूला पाहून, मग एखादी जास्त लोड नको यायला. त्यामुळं मग आणि तसं मी बड्डेचा टायमिंग पण खूप लवकर सांगितला होता, तर 7ला सांगितलं होतं सगळ्यांना. त्यामुळं मग म्हटलं की त्यांना येऊस तोपर्यंत स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे, रेडी करून ठेवते, मग ते आल्यानंतर निवांत मग बसता येईल. नाहीतर काय होतं की स्वयंपाक जर अधुरा जर राहिला तर मग आपल्याला आपलं पूर्ण लक्ष इकडे लागत नाही. आणि मग काही हे राहिले ते राहिले. आणि बड्डेला पण आपण म्हणजे कोणतं पण फंक्शन असलं तर तसंच होतं, काही घरी छोटं मोठं जरी पूजा काही जरी ठेवली तरी पण मग आपलं त्या कार्यक्रमात लक्ष लागत नाही आणि जेवणाची तयारीकडलं नाही का जास्त डोकं देतो आपण. त्यामुळं मग म्हटलं की तसं नको व्हायला, का तर माझ्या बड्डेला पण तशीच घाई गडबड झाली होती थोडीशी, आणि तेव्हा स्वयंपाक पण थोडा जास्तच होता. त्यामुळं मग टाईमही लागला, तरी आम्ही तिघी होतो. पण तरी पण म्हणजे नाही का टायमिंगवरती झालं नव्हतं. त्यामुळं म्हटलं की आता नको तसं व्हायला. आणि त्यामुळं म्हटलं की एकटी आहे तर मग किती टाईम लागेल काय सांगता येत नाही. आता कसं पिल्लू असल्यामुळं मग तिचं थोडंसं ते डोक्यात घेऊन पण थोडं स्वयंपाकाचं टायमिंग हे करावं लागतो. मग त्यामुळं मी डेली स्वयंपाकामध्ये पण थोडंसं लवकरच लागत असते. मग नंतर मग तिच्यासोबत मग तिला टाईम देत असते. तर त्यामुळं मग मी लवकरच स्वयंपाकाला घेतलं होतं. तर आजच्या मेनूमध्ये मी जिरा राईस बनवणार होते, त्यासोबत चपात्या आणि कढाई पनीर बनवणार होते. तर मग त्यासाठी मग मी जिरा राईसला थोडी तडका देऊन घेतला, जिऱ्याची फोडणी वगैरे दिली. आणि म्हटलं की तोपर्यंत राईस होईल आणि तोपर्यंत मी बाकीच्या चपात्या बनवून घेईन, का तर चपात्या पण बऱ्याचशा बनवायच्या होत्या. आणि चपात्या बनवायला कसं भाजी तरी लवकर होते पण चपात्याला भरपूर टाईम लागतो. आणि मी असं झालं की मी अगोदर राईस आणि चपात्या बनवून घेतल्या आणि भाजी मागे ठेवली. आणि काय माहिती की लाईट जाणार होती, का तर कधीच लाईट जात नाही शक्यतो, पाऊस वगैरे आला तरच लाईट जाते इकडे, शक्यतो लाईटच जात नाही आणि दिली तरी लगेच येते. आणि नेमका आजच मला इतकी सगळी कामं होती आणि त्यामध्ये लाईटही गेली. त्यामुळे मग नंतर ह्याची म्हणजे गडबड झाली ना, मग त्यामुळं म्हटलं की जास्त गोंधळून जातं. मग थोडंसं आपलं नाही का तसं डोकं लावलं आणि मग आपलं
जे पेस्ट वगैरे बनवायची होती, मग त्या म्हणजे जसं ज्या पद्धतीने मला पनीर बनवायचं होतं, मग ती त्याच्यामध्ये थोडासा चेंज केला बनवण्याचं. तर मग त्यामध्ये मग हे जे मी खडे मसाले वगैरे काढले होते, ते मला त्याची पावडर बनवून घ्यायची होती. थोडेसे तव्यावरती थोडेसे गरम करून, मग त्यानंतर मग त्याची पेस्ट पावडर बनवायची होती. मग पावडर बनवल्यानंतर मग म्हटलं होती की कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वगैरे करून घ्या, आलं लसणाची ते सगळं भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवणार होते. तर मग तेही राहिलं आणि का तर लाईटच गेली मध्येच, आणि मग त्यामुळं म्हटलं मी खलबत्त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली, थोडीशी ठेचून घेतलं. आणि त्यानंतर हे मसाले जे होते, धना मग स्किप केला, आणि जे खडे मसाले होते ते डायरेक्ट आपण इतर भाज्यांमध्ये टाकतो तसेच अख्खे तळून घेतले फक्त. आणि ते मी कांदा वगैरे थोडंसं चॉप करून ठेवलं होतं, तर मग ते सगळं थोडंसं फ्राय करीत होते, तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि थोडंसं हे सगळं फ्राय वगैरे करून झालं, आणि त्यानंतर लगेचच लाईट आली. आणि कसं झालं की त्या दिवशी नेमकं सगळीच गडबड, का तर म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला पिल्लू पण थोडीशी रडते, आणि त्यामुळे आणि स्वयंपाकही करायचा असतो, आणि बड्डे होता, तर मग ते सगळं हे स्वयंपाकाची पण घाई. आणि त्या दिवशी नेमकं मी सेफली होती बनवायला, स्वयंपाक तो बनवायचा, लाईटच गेली, लॉक पण सेट करायचा होता. आणि त्यामुळे मग मी स्वयंपाक करणार, की लॉक सेट करणार, का पिल्लूला पाहणार, तर बाकीची तयारी करणार. म्हणजे ताट वगैरे मी काहीच बनवलं नव्हतं, वळण्याचं ताट जे असतं ते पण बनवलं नव्हतं मी. मलाही भाजी वगैरे झाल्यानंतर मग माझं आवरून मग ताट वगैरे बनवून म्हटलं होतं. पण मला इथे पिल्लूचा आवाज आला असेल रडण्याचा, तर ती ही रडत होती, का तर अंधार झाला होता, त्यामुळं मग ती पण थोडीशी म्हणजे डचकली गेली, त्यामुळं ती खूप रडत होती. आणि मग तिलाच मी पाहिलं, अर्धा ते पाऊण तास त्यामध्येच गेला असं माझं तिला शांत केलं, का तर ती कधी शक्यतो रडत नाही. बट ती पण त्या दिवशी नेमकं लाईट गेल्यामुळं म्हणजे कधी लाईट जात नाही शक्यतो, अंधार असल्यामुळं ती पण थोडीशी डचकल्यामुळं ती इतकी रडत होती. आणि त्यानंतर मी जो कांदा फ्राय करून घेतला होता, बारीक चॉप केला होता, म्हटलं की मग भाजी थोडीशी मिळून आल्यासारखी दिसेल, त्याच्यामुळे एकदम बारीक चॉप केला होता मी. बट नंतरून लाईट आली, मग म्हटलं की फ्राय तर केला, त्यामुळं मग तसा मी थोडासा फ्राय करून घेणार होते, लसूण अद्रक वगैरे. आणि मग तसंच मग मी मिक्सरमध्ये थोडासा ग्राइंड करून घेतला तोच कांदा. आणि जे म्हणजे जे मसाले होते तसेच राहू दिले, आणि जे मी आता मसाले काढले होते ते मी जास्त काही मसाले ॲड नाही केले याच्यामध्ये, फक्त आपली लाल तिखट, घरची धना पावडर, हळद होती. आणि त्यानंतर जो मसाला होता आपला पनीरचा कढाई पनीर मसाला, तर तो ॲड केला. हे 2 ते 3च एवढेच हे टाकलं होतं. आणि ते मी तुम्ही पाहिलं असेल, मी थोडेसे पनीर पण तेलामध्ये फ्राय करून घेतले होते, का तर आपण खाताना आपल्याला पनीरमध्ये थोडंसं मीठ असेल तर मग टेस्टी लागतं पनीर आणखी. नाहीतर मग त्याला जरी आपण मसाल्यामध्ये जरी बनवून घेतलं तरी पनीरचं टेस्ट देत नाही. त्याच्यामुळं मग मी त्याला थोडीशी हळद आणि तेलामध्ये फक्त 1च मिनिटं फक्त थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले, जास्त नाही केलं. आणि तसे मग ॲड केले. आणि इथे मी बेसन पीठ थोडंसं तव्यावरती भाजून घेतलं होतं. 2 चमचे आपले छोटे जे चम्मच असतात, तर तेवढे 2 चमचे मी इथे बेसन भाजून घेतले आणि ते त्यामध्ये ॲड केले. याने काय होतं, तर मग आपली भाजीला आपण थोडीशी म्हणजे काय म्हणतो, टोमॅटो आणि कांद्याची प्युरी जरी कमी जरी टाकली, का तर काही ना आवडत नाही पहा, थोडीशी टोमॅटोनी आंबट होते भाजी, तर मग त्यामुळे जास्त नाही टाकता येत. आणि कांदा पण आपण जास्त नाही टाकू शकत. तर मग आपल्याला जर जास्त भाजी बनवायची असली तर मग मी अशा पद्धतीने करत असते, म्हणजे जास्त आंबट नाही लागत. आणि काय होतं, म्हणजे जास्त टाकतच नाही टोमॅटो वगैरे ना प्युरी, तर त्यामुळे आंबट होतही नाही, आणि भाजी ही आपली मिळून येते. तर काही जण इथे आपले काजू जे असतात ते पण थोडेसे आपले शेंगदाणे आपण इतर भाज्यामध्ये टाकतो त्या पद्धतीने काजू ग्राइंड करून टाकतात. तर मी असं बेसन पीठच ॲड करत असते. तर इथे मी अशा पद्धतीने साडी घातली होती, अशा पद्धतीने तयार झाली होती. म्हणजे सिम्पलच लूक ठेवला, तर जास्त काही हेवी साडी घातली नाही, का तर पिल्लू पण रडत होती, त्याच्यामुळे मला तिला पाहायचं होतं, आणि मी म्हणलं थोड्यासाठी कशाला इतकी हेवी साडी घालायची. तर इथे मी ताट वगैरे रेडी करून घेतलं, आणि मग ऑलमोस्ट सगळेजण आलेच
आधी मी पुढचं घेतलं बरं तुमची घेतली मी फोटो पाहिजे तू काजल आहे ना म्हणजे हो लंके साहेब काय संदीप संदीप घ्या साहेब रुद्र बाजलो ना रुद्र सही था इथं बस आबा पैसे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूयात मग अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.